ओके. नमस्कार. आज आम्ही खंबाळे गावामध्ये प्रचार करत आहे विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये. आता आदिष्टी देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे आणि आता विठ्ठल रखुमाईच्या देवळामध्ये आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये लोरे पंचायत समितीमध्ये प्रचार करण्यात आणि जिल्हा परिषद सदस्य व स्वप्नील रावराणे हे आपल्या खंबाळे पंचायत समितीमध्ये प्रचार करतील. एकंदरीत बघितलं तर लोरे पंचायत समितीमध्ये आम्ही सर्वच आचिरणे, लोरे, गडमाट, कुर्ली, अरुळा आणि अरुळा ह्या गावामध्ये प्रचार करत आहोत. अजून थोडा उर्वरित 2 दिवसाचा प्रचार आमचा बाकी आहे. एकंदरीत बघितलं लोकांची चांगली परिस्थिती आम्हाला जाणून येते आहे. त्या ठिकाणी मराठा समाज असून दे, धनगर समाज असून दे, सुतार समाज असून देत किंवा कुणबी समाज असून देत ॲक्च्युली आणि या ठिकाणी बौद्ध समाज असून दे, सर्व समाज आमच्या पाठीशी आहेत. आणि जो काय या ठिकाणी दादागिरीचा आणि भाजपचं जे काही चाललेलं आहे त्याच्यावर लोक सगळे नाराज आहेत आणि ती आम्हाला या ठिकाणी मशालीला आणि उद्धव साहेबांच्या प्रामाणिकपणांना, बाळासाहेबांच्या विचारांना या ठिकाणी निवडून देतील असं एक आव्हान आहे. आता खंबाळे पंचायत समितीचा विषय म्हटला तर खंबाळे पंचायत समिती ही अगोदर या ठिकाणी ओबीसी मंगेश लोके हे ओबीसीचे उमेदवार होते आणि एकंदरीत आता ही ओपन पडली आहे. ओपन पडली तर या ठिकाणी भाजपकडून बरेच उमेदवार इच्छुक होते. या ठिकाणी जयेंद्र रावराणे असतील, प्रमोद रावराणे असतील, अरविंद रावराणे, खोरीतून विजय रावराणे हे सर्व मंडळी नाराज आहेत आणि या संभाजीराव राणे हे पण उमेदवार म्हणून आता नाराज आहेत. आणि खोरीत एकंदरीत बघितला तर नवल काळेंवर जे अन्याय झाला आहे त्यामुळे धनगर समाज हाही नाराज आहे आणि याचा फायदा होऊन या ठिकाणी संपूर्ण लोरे जिल्हा परिषद व दोन्हीच्या दोन्ही पंचायत समिती निवडून येतील असं आम्हाला असं वाटते. आणि लोकांचा प्रतिसाद बघितला तर खरोखरच परमेश्वरी कृपेने आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. नमस्कार. आज आम्ही खंबाळे गावामध्ये लोरे जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवारी भरली आहे. तर खंबाळे गावामध्ये प्रचार चालू आहे. खंबाळे गावामध्ये आम्ही आदिष्टीच्या जी ग्रामदेवता आहे, आदिष्टीच्या देवळात आम्ही नारळ ठेवून परत आता विठ्ठल रखुमाईच्या देवळात आलेलो आहे. तिथून आम्ही माझ्या खंबाळे पंचायत समितीच्या विभागातील खंबाळे गावात प्रचाराला जाणार आहे. तर लोकांचा उत्साह आहे. आमच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत 10 वाजेपर्यंत, 10च्या नंतरसुद्धा काम करणारे हे सकाळी 8 वाजल्यापासून आत्ताच 8 दिवस आमच्याबरोबर वावरत आहेत. सर्वप्रथम मी माझ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देते की त्यांनी एवढ्या अनमोल वेळ आमच्यासाठी दिलेला आहे. तोही लोकांचा म्हणजे आम्ही भाड्याने आणलेली माणसं नसतानासुद्धा इथे लोक आमच्याकडे माणूस आणि व्यक्ती बघून आमच्यासाठी वेळ देतात. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी माझ्या पाठीशी भरपूर भक्कम असा साथ आहे, माझ्या पाठीशी भक्कम साथ आहे आणि यांच्यामुळेच मला माझं काम करण्यासाठी चालना मिळते. आणि म्हणून मी या मतदारसंघातसुद्धा फिरत असताना मला भरपूर असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. आम्ही आमच्या 3ही सीटा कशा निवडून येतील याच्यासाठी आम्ही जोर लावत आहोत आणि तो खरोखर आमचा विजयाकडे वाटचाल आहे असं मला दिसून येतं. नमस्कार. आज खंबाळे गावामध्ये आम्ही प्रचारास प्रारंभ केला आहे. आई देवी आदिष्टी आणि विठ्ठल रखुमाई यांचे आशीर्वाद घेऊन तिथे आज प्रचाराचा आम्ही नारळ फोडलेला आहे आणि आज खंबाळे पंचक्रोशीमध्ये आम्ही प्रचार सुरू करणार आहोत. इथे याआधी 2 वर्ष जे पंचायत समिती सदस्य होते मंगेश लोके, हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आम्ही पुढे पण जी आमची ताकद आहे ती त्यांना दाखवून देऊ शिवसेनेची. कारण जरी ते इथून भाजपात गेले तरी शिवसेना ही शिवसेनेच आहे, तिला कोण संपू शकत नाही. त्यांना असं वाटत असेल की बाबा खंबाळे गावामध्ये मी जरी गेलो तरी 100% माझ्याबरोबर मतदार सर्व आले आहेत, पण हा त्यांचा भ्रम आहे की 100% गाव त्यांच्याबरोबर आहे. जे काय माझे मतदार असतील ते मला सपोर्ट करतील अशी मी आशा बाळगतो. आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही जे मतदानासाठी फिरत होतो त्या ठिकाणी पण आम्हाला बराचसा प्रतिसाद आहे. कारण ह्यांच्या हातामध्ये गेली 10 ते 15 वर्ष यांना लोकांनी निवडून दिलं, पण बाकीच्या गावांमध्ये कुठचा विकास कामं झालेली दिसत नाही आहेत. त्याचा फायदा आम्हाला होईलच. जी यांनी आश्वासनं दिली होती लोकांना की आम्ही रस्ते करू, पाणी आणू, हे करू, ते लोक आता आम्ही दारोदारी जातो आहे ते आम्हाला बोलून दाखवत आहेत की बाबा असे तुमच्या याआधी तुम्ही पण त्यांच्याबरोबर आला होतात. ते आता आम्हाला त्यांच्या व्यथा मांडत आहेत. मग आम्ही त्यांना आता आश्वासन दिलं आहे
की बाबा आम्ही आता आमची पहिलीच वेळ आहे, आम्हाला जर निवडून दिला तर आमच्याने जे शक्य होईल ते आम्ही तुमच्यासाठी करू. बघूया आता आम्ही जनतेच्या दरबारात उतरलो आहोत. बघूया जनता किती साथ देते. जनतेला मी हे आव्हान करेन की एकदा निवडून यायची आम्हाला संधी द्या. जे काय तुमचे प्रश्न असतील ते आम्ही मार्गी लावण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करू.